आषाढीच्या पाहणीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आलेले आहेत। मला सांगा भाऊ, ज्या पद्धतीने गेल्या वेळची वारी झाली त्यापेक्षा वेगळी वारी दिसते, कमानी जिवंत दिसायला लागल्यात। मूळ मुख्यमंत्री सहायता केंद्र जे आहे ह्याची चर्चा जास्त वारकऱ्यात आहे, गेल्या वेळीपेक्षा यंदा जास्त तंबू वाढवल्यामुळे। आपण वारकऱ्यांच्या वारीला आल्यानंतर ज्या ज्या सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मागच्या वर्षी जे जे प्रयोग आपण केले त्यामध्ये मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये सर्व सुविधा देण्याचा आपण निर्णय घेतला आणि आपण बघितलं की तो प्रयोग खूप यशस्वी झाला। सामान्यातल्या सामान्य वारकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं। यावर्षी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की याचा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची मागणी आहे, तर यावर्षी याच्यापेक्षा अधिक संख्येनं वारकरी सेवा केंद्र कशी करता येतील याचं नियोजन आम्ही केलं। मागच्या वर्षी जे पेंडॉल 10,000-15,000 स्क्वेअर फुटाचे होते ते आता 25,000-30,000 स्क्वेअर फुटाचे केले आणि यावर्षी सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात। आणि चरणसेवेपासून आरोग्याच्या सगळ्या सुविधा असतील, तिथून पुढं झोपण्याची व्यवस्था असेल, भजनाची व्यवस्था असेल, कीर्तनाची असेल, शौचालय असेल, महिलांचं स्नानगृह असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्या ह्याच्यामध्ये करतो। वारकरी प्रचंड मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येतात, पण त्याचा सुविधांचा लाभ पण घेतात, शांततेनं झोपतात पण आणि उठून पुन्हा भक्तिभावानं कामाला लागतात। त्यामुळं याचा मनापासूनचा आनंद आहे की आपण या सेवा लोकांना पुरवत असताना लोकांच्या ज्या भावना आहेत, लोकांच्यातून त्याला मिळणारा प्रतिसाद आहे, याचा नक्की आम्हाला आनंद होतो। आपण बघतो की दिंडीसोबत जो वारकरी चालतो त्याच्या मुक्कामाची कुठं ना कुठं व्यवस्था दिंडी चालकांनी केलेली असते, परंतु जो कॉमन वारकरी आहे, जो साधारण सामान्य वारकरी आहे, तो जेव्हा वारीमध्ये चालतो तेव्हा त्याच्या मुक्कामाची व्यवस्था झाली पाहिजे हा संकल्प आम्ही मागच्या वर्षी केला आणि त्याच संकल्पात घेऊन आता बघतो यावर्षी मागच्या वर्षी मिळालेला प्रतिसाद बघून यावर्षी प्रचंड मोठ्या संख्येनं वारकरी त्या मुख्यमंत्री सेवा केंद्रामध्ये येत आहेत आणि त्याचा परिणाम आपण बघितलं की त्या ठिकाणी महिलाही येतात, महिला पुरुष हे सगळे येतात। तेव्हा आम्ही महिला पुरुष वेगवेगळी सोय करता येते का याचाही प्रयत्न आम्ही करतो, पण शेवटी वारीमध्ये महिला पुरुष हा वेगळा भावच नसतो, इथं वारकरी हा एकच भाव असतो आणि त्या भावातनं सगळेजण पुढे चालत असतात। त्यामुळे ही सगळी व्यवस्था महिला भगिनींची सर्वोत्तम झाली पाहिजे याची व्यवस्था केली आणि वारकऱ्यांची झाली पाहिजे ही व्यवस्था केली। तर हे होते पालकमंत्री जयकुमार गोरे। यावेळची वारी खऱ्या अर्थाने वेगळी असेल आणि याचा अनुभव सगळ्याला येईल असं त्यांनी सांगितले। कॅमेरामन सचिन दाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।